नमस्कार मंडळी, उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आहे ना राजमा बघणार आहोत। राजमाची भाजी कशी बनवायची आहे त्याच्यासाठी मी इथे ना रात्रभर राजमा भिजत ठेवले होते आणि कुकरच्या मी 7-8 शिट्ट्या काढून यांना शिजवून घेतले। मी तुम्हाला इथे एक टिप देते की ना जेव्हा पण आपण राजमा शिजवायला टाकणार ना तेव्हा त्याच्यामध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा टाकायचा, ज्याच्यामुळे ना ते खूप मऊ आणि खूप चांगला शिजतो, तो असा कडक राहत। वाटण्यासाठी काय काय लागणार आहे ते मी दाखवते। तर इथे कांदे घेतलेले आहेत, मी 2 कांदे घेतलेत, एक टोमॅटो घेतलाय, आलं लसूण पेस्ट आहे, लाल तिखट आहे, मीठ आणि हळद। आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे। फटाफट छान मस्त होते भाजी। तर आता ना आपलं वाटण झालेलं आहे कांदा आणि टोमॅटोचं। आता आपण हे फोडणीला देऊया। मध्ये ना मी तेल ॲड केलेले आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये जे कांदा टोमॅटोचं वाटण केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि आलं लसूणची पेस्ट। तर आता यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालते। आता हे व्यवस्थित आपल्याला ना फ्राय करून घ्यायचे, ते एकत्र असं करून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। व्यवस्थित आपल्याला ना फ्राय करून घ्यायचा आहे मसाला। हे बघा तुम्ही बघू शकता, याला ना साईडून असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे आता तो व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे। आता यामध्ये मी मसाला ॲड करते। तर यामध्ये मी आता हळद टाकते आणि आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे याच्यामध्ये। तर मी आता लाल तिखट पण घालते। तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्याप्रमाणे घाला लाल तिखट। मी 2 चमचे घातले आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता ह्याला 1 मिनिट जरा परतून घ्यायचं आहे। तर आता आपला मसाला व्यवस्थित हा फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला राजमा होता ना तो ॲड करायचा आहे। मी आता शिजवलेला राजमा ॲड करते। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला। आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते आणि मीठ ॲड करायचं आहे। मी थोडंसं पाणी घालते आणि मीठ घालायचं आहे। मीठ आपण आधी राजमा शिजवताना घातला होता, त्याच्यामुळे आता त्याच्या हिशोबानेच घालायचं आहे, नाहीतर खूप खारट होऊन जाईल ते। ह्याला आता झाकण ठेवून आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे ते राजमा आणि ग्रेव्ही व्यवस्थित एकत्र झाली पाहिजे। आणि तुम्हाला किती पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही ग्रेव्ही जी आहे ना ती करू शकता। तर आपले आता राजमा व्यवस्थित झालेले आहेत तयार, बघू शकता किती छान झालेत। आता मी हे तुम्हाला सर्व करून दाखवते। तुम्हाला जर ही राजमाची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।